हरि ओम. सार्थक वाटे झालिया वेचाचे, जीवनगाथा एका तपस्विनीची, या शीर्षकांतर्गत पूजनीय स्वामीभक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या संकलित आत्मवृत्ताचं वाचन आपण ऐकत आहोत. आज ऐकूया यातील प्रकरण 5, सद्गुरू कृपेचा परिसस्पर्श, याचा भाग 55. स्वामीजी म्हणतात, तुझ्याकडे सगळी माणसं चांगली आहेत, पण प्रत्येकजण स्वतंत्र विचारांचं आहे. प्रत्येकाचं कार्यक्षेत्र निराळं आहे. त्यामुळे तुम्हा सर्वांना एकत्र राहणं अवघड आहे. तसा प्रत्येकजण आपल्या ठिकाणी आपल्या क्षेत्रात सुखी आहे, परंतु प्रत्येकाची मतं पक्की आहेत. त्यात बदल होणं कठीण, म्हणून लांब राहणंच चांगलं. कधी अडीअडचणीला एकमेकांच्या मदतीला जाणं एवढं होऊ शकेल. आमच्याकडे देखील सगळी मंडळी चांगली, परंतु आम्हालाही एकत्र राहणं जमणार नाही. आम्ही पहाटे 4:30ला उठणार, इतर मंडळी 6:30ला. त्यांचे कार्यक्रम, वागणं, बोलणं, खाणं पिणं वेगळं, आमचं वेगळं. त्यामुळे वितुष्ट येणार. म्हणून मी चिरंजीवांना आधीच सांगितलं, पुण्यात राहायचं तर स्वतंत्र जागा बघा, कारण 2 पिढ्यांचं अंतर आहे ना. विचारात फरक राहणार. मी आजारी पडल्यानंतर आणि पूर्वीही एकदा असा विचार आला होता की सर्वांनी एकत्र राहावं. मी म्हटलं, ते जमणार नाही, आपण स्वतंत्र राहू. एकमेकांकडे जाणं येणं राहील. मुलं इथे येतात. मी वर्षावर्षात कुणाकडेही जात नाही, कारण मला ते जमणार नाही. माझे एवढे नातेवाईक पुण्यात आहेत, पण मी कुणाकडेही जाऊन राहू शकत नाही. तसं तुलाही कुणाकडे जाऊन कायम राहणं जमणार नाही. स्वामीजी म्हणतात, 60 वर्षानंतर 1 आपली साधना, 2 स्वामी काय काम सांगतील ते, आणि 3 आपलं काम, प्रवचन, लेखन, सत्संग वगैरे एवढ्या गोष्टी करण्यात आपलं आयुष्य घालवायचं. याखेरीज आणखी काही करायचं असं वाटलं तर त्या जीवनाचं साफल्य होणार नाही. गेली 16-18 वर्ष स्वामींनी सांगितल्याप्रमाणे अनेक गोष्टी तुम्ही केल्या. त्यात धर्म, अर्थ, काम हे 3 पुरुषार्थ झाले. शेवटी मोक्ष म्हणजे मुक्ती पाहिजे ना. कोणत्याही स्थितीत असताना मी परममुक्त आहे असा बोध पाहिजे. हा बोध आपोआप होत नाही. त्यासाठी 30-40 वर्ष खूप कष्ट करायला लागतात. म्हणून प्रत्येक क्षण यासाठी घालवावा. ध्यान, नाम संपूर्ण दिवस करता येत नाही, म्हणून प्रवचन, लेखन ही त्याला पोषक अशी इतर कामं करावी. कर्माचा परिणाम आहे संसार आणि उपासनेचा परिणाम आहे मोक्ष. ज्ञानानं मोक्ष हा शेवटी पाहिजेच आहे. संसार म्हणजे देहाला लागलेली इतर कामं करत राहणे. त्यानं खरं समाधान नाही. 60नंतर अगदी आवश्यक तेवढी सांसारिक कर्म करावी. पुढे देहाला काही झालं की नाईलाजानं सर्व कामं टाकावीच लागतात. पुढे आपली जायची इच्छा नसली तरी या जगातून तडफडत जावं लागतं. म्हणून आपल्याला इथून जायचं आहे, यासाठी मनाची तयारी आधीपासूनच करावी. दिवस थोडे राहिलेत आणि मार्ग बराच चालायचा आहे, हे लक्षात ठेवावं. लवकर चाललं पाहिजे, यालाच बोध म्हणतात. यात अवघड काही नाही. तुझ्याजवळ विचार आहे, विवेक आहे, कष्ट करण्याची तयारी आहे. कष्टाशिवाय काही होणार नाही. 50शीतच सर्व करायचं. 50नंतर गृहस्थाश्रम संपला. मग सर्व संसार मुलांवर सोपवून आपण शांत राहावं. मुलांचं काही चुकत असेल तर सांगावं. एखाद्याजवळ स्वराज्य संस्थापना करण्याचं सामर्थ्य असेल तर गोष्ट निराळी. ते अपवादात्मक असतं. अगदी प्रभू रामचंद्र, गोपाळकृष्ण झाले तरी ठराविक काळानंतर संसार सोडून देतात. मग कोणी अरण्यात निघून जातात, तर कोणी संसारात राहून अलिप्त असतात. अलिप्त होणं हे महत्त्वाचं. कशातही लिप्त होता कामा नये. हे जे सांगितलंय हाच काय तो उपदेश. शेवटी व्यासांनी हेच सांगितलं. धर्म, अर्थ, काम, मोक्ष 4 पुरुषार्थ जीवनात मिळवायचे, पण लोक माझं ऐकत नाहीत. अर्थ आणि काम यामागे लागतात.
धर्म म्हणजे काहीतरी करतात, सत्यनारायणाची पूजा, जपजाप्य, पण मोक्षाचा पत्ताच नसतो. आपण या प्रकृतीपासून वेगळं झाल्याखेरीज सुटका नाही. पूर्ण समाधानानं या जगातून जायला पाहिजे. स्वामीजींनी 29 सप्टेंबर 1992 आपल्या पारमार्थिक इच्छापत्रानुसार संप्रदायाचे उत्तराधिकारी आणि पारमार्थिक मार्गदर्शक नियुक्त केले आणि त्यांना आपल्या पश्चात आपलं कार्य करण्याची आज्ञा केली. त्यानंतरच्या 3-4 वर्षात मी स्वामीजींना या संदर्भात अनेक प्रश्न विचारून त्यांचं मनोगत समजून घेतलं आणि ते वेळोवेळी कॅसेटवर टेप करून घेतलं. त्यापैकी व्यक्तिगत माझ्या संदर्भात त्यांनी जे विचार व्यक्त केले त्याचा सारांश असा आहे की तुमचे सद्गुरू ज्ञानेश्वर महाराज, स्वामी स्वरूपानंद, स्वामी माधवनाथ हेच आहेत. त्यांच्याकडून तुम्हाला सर्व मिळालेलं आहे. यापुढे तुम्हाला कुणाकडेही मार्गदर्शनासाठी जाण्याचं कारण नाही. तुम्ही तुम्हाला दिलेलं कार्य स्वतंत्रपणाने करत राहायचं. प्रत्येकाचं कार्य स्वतंत्र दिसलं तरी सर्व मिळून एकच स्वामी कार्य म्हणजे भगवंताचं कार्य आहे. त्यात सर्वांनी एकमेकांना शक्य असेल तेवढं सहकार्य करावं. तुम्ही स्वामींकडून 20-25 वर्ष मार्गदर्शन घेतलं आहे. त्यांच्या मनात काय आहे ते समजून घेतलं आहे. त्याप्रमाणे काम करीत राहा. तुम्ही सर्वांची आई व्हा. मुलांचे गुणदोष पोटात घालून आई त्यांच्यावर प्रेम करते तसंच तुम्ही करा. तुम्हाला कुणाकडूनही काहीही मिळवायचं नाही. कशासाठी कुणापुढे हात पसरायचा नाही. अंतकाळपर्यंत स्वामी तुमच्या पाठीशी आहेत. काही शक्ती संक्रमण केंद्र निर्माण झाली आहेत. ती योग्य वेळी काम करताना दिसतील. मी गेली 20-22 वर्ष तुम्हाला काय देतो आहे ते तुम्हाला पुढे कळेल. तुम्हाला स्वतःपुरतं एकांतात बसून काम करायचं नसून लोकात काही काळ काम करायचं आहे. काही जीव उद्धरायचे आहेत. इतरांचं काम वेगळं आहे, तुमचं काम वेगळं आहे. हे सर्व लक्षात ठेवा. सावधपणानं सर्व कार्य करा. ही कॅसेट्स पुन्हा पुन्हा ऐका म्हणजे मी काय सांगतो ते लक्षात येईल. आज इथेच थांबूया. यानंतरचा 56वा भाग आपण उद्या ऐकूया. अखंड करी सोहम ध्यान, कृतार्थ जीवन होय त्याचे. हरि ओम तत्सत.